आज एक सोडून 2 मित्रांचे गोळे लागले. ते कसे लागले या तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो मी. सकाळी आंघोळ वगैरे करून निघालो आम्ही अमरावतीला जायला. जाता जाता गाडीत पोट भरून पेट्रोल टाकून घेतलं. त्याच्यानंतर निघालो आम्ही 120च्या स्पीडनं अमरावतीला जायला. जाता जाता म्हटलं चला दर्यापुरात एक चहा घेऊन घेऊ. इकडे मला तर चहा घेणं झाला, पण गळ्याच्या कानाचा फोनच निघत नाही जात जाय. तिथून निघून आम्ही सरळ अमरावतीला आलो. अतिच गळ्याचा पेपर होता, त्याला पहिले हॉल तिकीट काढून दिलं. तिथे याला हॉल तिकीट काढून दिलं. तिथं कौस्तुभचा फोन आला, लवकर मला कॉलेजला चाललाय आणि मला गोळे लागले. अजून कॉलेजला आलो तर गळ्याचा चेहरा उतरेल होता. त्याला म्हटलं काय झालं रे बा, काही नाही. आणि सरनं मला 5 मिनिटं अगोदर काढून दिला ना पेपर व्हायचे. मग गळ्याचं मूळ ऑफर चालला आलो. त्याला अंबादेवीच्या मंदिरात घेऊन डायरेक्ट येऊन मस्त दर्शन घेऊन घेतले. दर्शन केल्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट नाश्त्याच्या दुकानावर, कारण की खाली पोट मला डोकं काम नाही करत. अति मस्त एक प्लेट नाश्ता दाबून घेतला. नाश्ता करून कॉलेजला चालला आलो. इथं आल्यानंतर मस्त पोट्टीची मैफिल रमली होती. कौस्तुभले पोट्टी सोबत सोडून दिलं. अजून त्याची भेट घेऊन निघालो मी डायरेक्ट त्याच्याच जवळ जायला. तिथून अमरावतीचे नजारे पाहत पाहत मी पोहोचलो डायरेक्ट त्याच्या सेंटरले. येऊन गर्दी पाहून तर मी पण शॉक झालो रे भाऊ. थोड्याच वेळाने आपले तेजस भाऊ पण पेपर देऊन आले. त्याला विचारलं का रे बा कसा गेला पेपर, तर तो तोंडच लोपत जाय. मुलगा जर पेपर दिल्यानंतर हसत येत असेल बाहेर तर समजून जा त्याचे घोडे लागेल पेपर देता खेपी. चला मग आजच्यासाठी एवढं, भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या बॉले फॉलो करून घ्यायचा, लाईक आणि कमेंट पण करून घ्यायचा.